इथे ना रात्रभर मी साबुदाणा भिजू घातलेला होता, तर तुम्ही पहा खूप छान असा साबुदाणा भिजलेला आहे. तो लगेच हाताने असा स्मॅश होतोय आणि मी असा ते सगळा असा फोडून घेतला, तर आपला पातेल्याभर साबुदाणा झालेला आहे. तर ह्या आषाढी एकादशीला तुम्ही नक्की साबुदाण्याची खिचडी करा. गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये उपवासाचं तेल टाकून त्याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक वाटलेली टाकली आणि हिरवी मिरची वाटताना त्याच्यामध्ये कधीही मीठ टाकायचं, म्हणजे नाही का हिरव्या मिरचीचा कलर कमी होत नाही, तो डार्क हिरवा कलर राहतो, म्हणजे आपल्या खिचडीलाही कलर चांगला येतो. त्यानंतर साबुदाणा टाकायचा, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि आपल्याला पाहिजे तेवढा शेंगदाण्याचा कूट टाकायचा. चांगली 1-2 वेळेस हलवून घ्यायची. हलवल्यानंतर परत एकदा एक 5 मिनिटं झाल्यानंतर परत एकदा छान हलवायची, म्हणजे ती चांगली पसरली जाते. त्याच्यानंतर त्यावर 5 ते 10 मिनिटं झाकण ठेवून छान अशी परत एकदा हलवून घ्यायची, म्हणजे हलवल्यानंतर साबुदाण्याची खिचडी चांगली फुलते आणि अशा प्रकारे आपली खिचडी तयार झालेली आहे. ह्या आषाढी एकादशीला तुम्ही नक्की करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.